आणि यानंतरची बातमी मुंबईतून आहे। मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाच्या दिशेने निघालेली नीलकमल ही प्रवासी बोट समुद्रात बुडाली आणि या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला। मृतांमध्ये 10 प्रवासी आणि 3 नौदलाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। दरम्यान काल ही बोट बुडाल्यानंतर भीतीचं वातावरण होतं। आज सकाळपासून पुन्हा एकदा फेरी बोट सुरू झाल्यात। आज विशेष काळजी घेतली जाते। प्रवासी बोटीमध्ये चढताच त्यांना सेफ्टी जॅकेट घालणं अनिवार्य केलं गेलंय। तसंच बोटीवरचे कर्मचारीही जॅकेट्स घालून असल्याचं पाहायला मिळतंय। प्रवासी आणि कर्मचाऱ्यांशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय, पाहूया। आता एक प्रकार घडला, अपघात झाला आणि या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला। त्याच्यानंतर आता ही बोट सेवा, फेरी सेवा पुन्हा सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। सकाळपासूनच प्रवाशांच्या रांगा ज्या आहेत ह्या ठिकाणी अलिबाग असेल, एलिफंट असेल त्या ठिकाणी जाण्यासाठी लागलेल्या आहेत। पण यंदा आपण जर पाहिलं, जे बोटवरचे कर्मचारी आहेत त्यांनी सकाळपासूनच जे सुरक्षा रक्षक कवच असतील किंवा लाईफ जॅकेट असतील ते घातलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण आता बघितलं तर बोट सेवा सुरू झालेली आहे। काय आता वेगळ्या वेगळ्या सुरक्षा घेतल्या जातात? पूर्ण बोट का चेकिंग वगैरह सब कुछ सेफ्टी है। लाइफ जैकेट वगैरह जाके आप नीचे चेक कर सकते हैं। पूरा मास्टर से जो क्रू बोट का है उनसे लेके पूरा प्रवासी तक पूरा लाइफ जैकेट वगैरह से पहनाए के लिए पूरा सेफ्टी के साथ बोट छोड़ते हैं। सकाळपासूनच जे प्रवासी या ठिकाणाहून कामासाठी निघतात त्यांना लाईफ जॅकेट घालणं कंपल्सरी जे ते केलेलं आहे। आता निघालेला हा तुम्ही अद्याप जे ते लाईफ जॅकेट घातलेलं नाही, तुम्हाला दिलं नाहीये का? जस्ट मी आता एंट्री केली आतमध्ये, आत्ताच एंट्री केली आतमध्ये। ते आता मी त्याचीच वाट बघतोय की कधी देतात ते मला। कालचा जो संपूर्ण घटनाक्रम झाला त्याच्यानंतर आज भीतीचं वातावरण आहे का? हा, थोडीफार भीतीचं वातावरण आहे। सेफ्टी घेतली पाहिजे यांनी सर्वांनी। आपण जर पाहिलं तर खरं तर प्रवाशांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण आहे आणि आता बोटनी जे ती अलार्म दिलेला आहे त्यामुळे आता हा प्रवास पुन्हा एकदा सुरू होणार आहे। पण यंदा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जे प्रवासी समुद्राचा आस्वाद घेत जे ते दरवाजावर उभे राहतात त्यांना आज जे ते कंपल्सरी खुर्च्यांवर बसण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप रस्तोगीसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।